श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांनी आपल्या सर्व भक्तांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्यांचे पालन केल्याने भक्तांच्या जीवनात चमत्कारिक बदल घडायला सुरुवात होते. ज्या गोष्टींमुळे भक्तांच्या जीवनातील नकारात्मकता दूर होते. चला तर मग स्वामींनी आपल्या भक्तांना अशा काय गोष्टी सांगितल्या आहे ते आपण बघूया. स्वामी म्हणतात, धीर धरा, संकट आलं तरी ढळू नका. जीवनात संकटही येणारच, पण ज्याचे मन स्वामींच्या चरणी जोडलेले आहे त्याला कोणीही हरवू शकत नाही. स्वामी कधीही आळशी माणसाला मदत करत नाही, पण जे लोक मेहनत करतात त्यांना ते अनंत आशीर्वाद देतात. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या नावाने करा आणि नंतर न थांबता परिश्रम करा. अनेक वेळ आपल्याला असं वाटतं की माझं काही होणार नाही, पण स्वामी म्हणतात, जो माझ्यावर श्रद्धा ठेवतो त्याचे कधीही अनर्थ होत नाही. विश्वास ठेवा, भक्तिभाव ठेवा आणि मन स्वच्छ ठेवा, मग स्वामी तुमच्या प्रत्येक पावलावर साथ देईल. जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्याचे मन खरे आहे, विचार मोठे आहे आणि जो मेहनती आहे त्याची प्रगती वेगाने होत असते. स्वतःसाठी जगणं सोपं आहे, पण दुसऱ्यांसाठी जगणं हाच खरा धर्म आहे. जेव्हा आपण गरजूंना मदत करतो, दीन दुबळ्यांना हात देतो, तेव्हा स्वामी आपल्यावर प्रसन्न होतात. जीवनामध्ये आनंदी राहण्यासाठी काही सोपे नियम आहेत. पहिला, जीवनशैलीमध्ये नेहमी साधेपणाने राहा. हृदयामध्ये कोणाबद्दलही द्वेष बाळगू नका. मनामध्ये भक्ती, समर्पण ही भावना ठेवा. भीती आणि चिंताला मनातून काढून टाका. दान धर्म करत राहा, आपले काम करत राहा. ज्याची कोणाची मदत करायची संधी मिळाली त्याला निस्वार्थपणे मदत करा. परमेश्वर आपल्या सगळ्यांचा रचयिता आहे. तो प्रत्येकाला कधीच एकटं सोडत नाही. आपण व्यक्तीच आपल्या मनात वाईट विचारांचं जाळं निर्माण करतो आणि हातातली संधी व जीवनातील माणसं गमावून बसतो. त्यामुळे परमेश्वराचं फक्त एवढंच म्हणणं आहे की मी तुला क्षमा करेन, पण ज्या चुका तू आधी केल्या त्या परत करू नकोस. स्वतःला कधीच कमी लेखू नकोस. तुझ्या मनात वाईट विचार येऊ देऊ नकोस. तू केलेल्या चुका स्वतः ओळखायला शिक आणि तू स्वतः तुझे जीवन घडव. ज्यांचा स्वामीवर विश्वास असेल त्यांनी स्वामी आई तुमची कृपा सदैव असू द्या हे कमेंटमध्ये लिहा. देव म्हणतो की मी जे तुम्हाला सांगितले आहे त्याचे श्रद्धाभावाने अनुसरण करा, कारण प्रत्येकाच्या जीवनात असे क्षण येतात जेव्हा त्याने काय कर्म केले याचा न्यायनिवाडा होतो आणि त्यात तो व्यक्ती उत्तीर्ण झाला की लगेच त्याचे चांगले दिवस येतात. तुम्ही बघितले असेल, एखाद्याला लॉटरी लागते, कोणाला अचानक प्रमोशन भेटतं, कोणाच्या जीवनात असा व्यक्ती येतो जो त्या व्यक्तीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो. हे सगळे त्यातलेच आहे. त्यामुळे जर तुम्हाला असे वाटतं की मनुष्य मेल्यावरच त्याचा न्यायनिवाडा होतो तर ते चुकीचं आहे. देव म्हणतो की तुझ्यासमोर असंख्य गोष्टी आहेत. काही चांगले आहेत तर काही वाईट आहेत. आता त्यातली तू काय निवडतो हे तुझ्या मनातल्या विचारांवर निर्भर आहे. चांगले निवडशील तर नक्कीच चांगले होईल आणि वाईट निवडशील तर शेवटी वाईटच होणार आहे. चांगल्या गोष्टी निवडताना आपल्याला काही कामे आपल्या इच्छेविरुद्ध, आपल्या मनाविरुद्ध करावी लागतात. याचा अर्थ तुमच्या मनात वाईट विचार घर करून बसले आहे, पण तुम्हाला चांगल्याचा रस्ताच निवडायचा आहे, कितीही संकट येवो, कारण शेवटी चांगला रस्ता निवडल्याने शेवटी चांगलंच होणार असते. आणि वाईट गोष्टी करताना आपल्याला मजा येते, ते काम करताना आवडतं. याचा अर्थ आपल्या आत बसलेल्या नकारात्मक गोष्टींना आपण बळ देत आहोत. हळूहळू आपल्याला त्याची सवय लागते आणि वास्तविक जीवनापासून आपण दूर जातो. आपल्याला वाईट गोष्टींची सवय इतकी लागलेली असते की आपण कधीकधी आपले अमूल्य जीवन गमावून बसलेलो आहे हे आपल्याला कळतच नाही. तुम्ही सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ कृपा करा अशी कमेंट लिहा.
परमेश्वर नेहमी म्हणतो की ज्या व्यक्तीच्या मनात भक्ती आणि जीवनात जो कष्ट करायला मागे पुढे पाहत नाही तोच व्यक्ती खरा यशस्वी होतो. निराश होऊ नका. जो वाईट वागला त्याला वागू द्या. त्याचे कर्म तो बघत बसेल. कोळसा कितीही काळा असला तरी मौल्यवान हिरा त्यातूनच निघतो. त्यामुळे स्वतःला कधीही कमी लेखू नका. स्वतःला लोखंड समजण्यापेक्षा सोनं समजा. कारण सोनाला जेवढ्या भट्टीत टाकावं तेवढे ते अजून शुद्ध आणि चमकदार बनून निघतं. या पृथ्वीवर असंख्य देवदूत वास करतात जे प्रत्येक माणसाकडे लक्ष ठेवून आहे. त्या माणसाच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट त्यांना माहीत आहे. याचे उदाहरण म्हणजे आपण कधी देवळात गेलो, परमेश्वरासमोर थोड्या वेळ बसतो. तेथे जे देवदूत असतात ते आपल्याला बघतात आणि आपण देवाकडे काय मागितले आहे हे ऐकतात आणि ती गोष्ट ते देवापर्यंत पोचवतात. आणि म्हणूनच आपल्याला स्वप्नात देवांचा दृष्टांत होतो. जो शिवमंदिरात जातो त्याला शिवलिंग दिसेल किंवा दुसऱ्या दिवशी त्याच्या घराजवळ नंदी बैल येईल. जो देवीच्या मंदिरात जातो त्याच्या स्वप्नात वाघ किंवा सिंह येईल किंवा बाहेर जाताना मांजर मुंगूस दिसेल किंवा उल्लूचा आवाज त्याला दुसऱ्या दिवशी ऐकू येईल. हे संकेत असतात देवी देवतांचे की ते आपल्या जवळ आलेले आहे आणि आपल्याकडे त्यांचे लक्ष आहे. पण बऱ्याच लोकांना माहीत नसल्याने ते लक्ष देत नाही आणि परत परत देवाकडे जाऊन तीच मागणी आपण करत राहतो. त्यामुळे दारावर जो कोणी येईल त्याला काही ना काही द्या. पक्ष्यांना तांदूळ द्या, गायला किंवा बैला पोळी द्या किंवा थोडासा गोव्याचा तुकडा द्या. मांजर आली तर वाटीभर दूध द्या. याने परमेश्वराची कृपा आपल्यावर लवकर होत असते. देव नेहमी म्हणतो की तुम्ही आपल्या स्वप्नांचे अनुसरण करा. तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न आणि श्रद्धा या 2 गोष्टी पुरेशा आहेत. सकारात्मक विचार करा. आपण जे काम करत आहोत त्या कामाला अजून सोप्या पद्धतीने कसं करता येईल हा विचार करा. आपण जे काम करत आहोत ते कमीत कमी वेळात कसं करता येईल हा विचार करा. कधी हार मानू नका. नेहमी सकारात्मक विचार ठेवा. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. स्वतःच्या कर्मांवर विश्वास ठेवा. कोणती गोष्ट नसेल होत तर ती होण्यासाठी अजून काय काय प्रयत्न करावे लागतील हे बघा आणि ती गोष्ट संपुष्टात आणा. तुमचे जे स्वप्न आहे ते अस्तित्वात आणा. तुमच्याकडे धन येणार आहे. तुमच्या जीवनात सुख समृद्धी येणार आहे. तुमच्या जीवनात कष्ट करताना असे बरेचसे लोक भेटतील जे तुमच्याशी वाईट वागले, ज्यांनी तुम्हाला तुच्छ वागणूक दिली. पण जेव्हा तुम्ही तुमचे ध्येय गाठाल तेव्हा हेच लोक साखरेला मुंग्या लागल्याप्रमाणे तुमच्या जवळ येतील. विश्वास ठेव. तुझ्या जीवनात एक दिवस असा नक्की येईल की तुला हीन भावनेने बघणारे लोक जे तुझा अपमान करत आहेत त्यांना त्यांची चूक कळेल आणि पश्चाताप पण होईल. तुम्ही आता पूर्णपणे शुद्ध व सकारात्मक विचारांचे होणार आहात. त्यामुळे तुमच्या प्रयत्नांना बळ द्या. तुमच्या जीवनातील सगळ्या वाईट गोष्टी नष्ट होणार आहे व धन, सुख, समृद्धी आकर्षित होणार आहे. तुमच्या जीवनात प्रेम आकर्षित होणार आहे. तुम्ही तुमच्या जीवनात धन आकर्षित करत आहात. आता एक मोठा श्वास घ्या. तुमच्या शरीरामध्ये शुद्ध प्राणवायू प्रवाहित होत आहे जो तुमच्या शरीरातले वाईट गोष्टी नष्ट करतो आहे आणि तुमचे शरीर रोगीपासून निरोगी अवस्थेत नेतो आहे. तुमचे हेच निरोगी शरीर आध्यात्मिक ऊर्जांना तुमच्यात आकर्षित करत आहे. तुमचे जीवन सकारात्मकतेकडे जात आहे. आजपासून 7 दिवस तुझ्यासाठी फार चांगले राहणार आहेत. या चांगल्या दिवसात तुझ्याबद्दल फक्त चांगल्या गोष्टीच होणार आहेत. लवकरच तुझी पदोन्नती होणार आहे. तू ज्या गोष्टींची इच्छा मनात ठेवून होता ती आता पूर्ण होणार आहे आणि तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुझ्या घरचे पण आनंदी होणार आहेत. घरात सुख शांतीचं वातावरण राहणार आहे. लवकरच तुमच्या जीवनात एक अशी संधी येणार आहे जी तुमचे जीवन बदलून टाकेल. तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे.
जे तुम्हाला नाही वाटलं ते सुद्धा तुम्ही साध्य करणार आहात. बस तुम्ही आता तुमच्या भविष्यासाठी तयार व्हा आणि जी संधी येईल तिला नाही म्हणू नका. ही संधी परत परत येणार नाही. काहीही विचार न करता ही संधी स्वीकारा आणि बाकीचे स्वामींवर सोपवून द्या. तुमचे स्वप्न सत्यात आणायचे असेल तर स्वामी आई कृपा करा असे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या जीवनात आता असे काही चमत्कारिक बदल घडतील जे पाहून तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल. स्वामींनी म्हटले आहे की जीवन चढ उतारांनी भरलेले आहे, पण तू घाबरू नकोस, कारण तू माझा भक्त आहे. तू जिथे जाशील तिथे मी असेनच. मला माहीत आहे तुला काही साध्य करण्यासाठी वेळ लागत आहे, ते साध्य होत नाही. पण चिंता नको करू, शांत बस आणि आत्मचिंतन कर की तू किती प्रयत्न केले, किती प्रयास केले, जे बरोबर होते, जे बरोबर मार्गाने केले का, अजून कोणकोणत्या मार्गाने प्रयत्न करता येईल हा सुद्धा विचार कर. इतरांना ते लवकर साध्य झालं म्हणून निराश होऊ नकोस. तुझे मनोरथ पण लवकरच पूर्ण होईल. तुझ्या इच्छा लवकरच अस्तित्वात येतील. परमेश्वराची वेळ कधीच चुकत नसते. तो तुझ्यासाठी योग्य वेळ सर्व काही करतो. स्वामी म्हणतात, हे कालचक्र नेहमी बदलत असते. नियती तिचा खेळ खेळत असते, परंतु मी साक्षात परब्रह्म आहे. माझ्या भक्तांना नियती आणि काळ काहीही वाईट करू शकत नाही. देवाने तुम्हाला महान कार्य करण्यासाठी पृथ्वीवर पाठवलं आहे. त्यामुळे स्वतःला कमकुवत समजू नका. देव म्हणतो, मी सदैव तुझ्यासोबत आहे. मी कोणत्याही रूपात तुझ्या समोर येऊ शकतो. बाळा, मी तुझ्या अंतर्मनात सुद्धा आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य तो निर्णय तुलाच घ्यायचा आहे. चांगलं काय आहे, वाईट काय आहे हे मी सांगेनच, पण कोणत्या रस्त्यावर चालायचं आहे ते तुझं तुलाच ठरवायचं आहे. तुम्हाला कधीच जाणवत नाही, पण तुमच्या कठीण काळात परमेश्वर नेहमी तुमच्या सोबत असतो. भविष्यात तुमच्यावर एक मोठी जबाबदारी येणार आहे, ज्याने तुमची प्रसिद्धी होणार आहे. हे समजून लक्षात घ्या आणि जे काम करत आहात ते श्रद्धेने व एकनिष्ठेने करा. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही सगळं काही चांगले करत आहात. या ब्रह्मांडातील अलौकिक शक्ती तुमच्याकडे येत आहे, जे तुमचे काम करण्यात मदत करीत आहे. तुम्ही काम करताना ईश्वराचं नामस्मरण असू द्या. तुम्हाला लवकरच अलौकिक आशीर्वाद मिळणार आहे. तुमच्या मनात जे काही विचार आहे ते मोकेपणाने देवाकडे मांडा. देवाला आपला चांगला मित्र समजा, कारण देवासारखा मित्र भेटणे हे सर्वांना जमत नाही. धन्य आहे तो सुदामा ज्याचा मित्र साक्षात श्रीकृष्ण होते. तुम्ही देवाला मित्र बनवाल तर देवसुद्धा तुम्हाला मित्र बनूनच भेटेल. आणि जीवनात देवापेक्षा मोठा मित्र कोण असू शकतो? देवासमोर तुम्ही तुमची इच्छा सांगा, तुमचे रहस्य सांगा, तुमची स्वप्ने सांगा, तुमचं जे काही बरं वाईट आहे सगळं सांगा. तुम्ही देवासमोर पूर्ण पारदर्शकपणे दिसले पाहिजे. तुमच्या मनात काहीही खोट नको त्याला सांगताना. आणि मनातले सगळे ओझे त्या परमेश्वराच्या चरणी अर्पण करा. ते सर्व ठीक करतील. तुम्ही सहमत असाल तर परमेश्वरा धन्यवाद असं नक्की लिहा. परमेश्वर तुमच्यासाठी मार्ग काढत आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. जी संधी येईल ती पकडायला शिका आणि सबस्क्राईब बटन नक्की दाबा. आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की आम्हाला सांगा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि सर्व स्वामी भक्तांना पाठवा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.